26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त महामानव व असंख्य राष्ट्रपुरुषांना कोटी कोटी विनम्र अभिवादन। तसेच ज्येष्ठ समाजसेवक सुरेश रामदास गायकवाड यांच्या वतीने तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। भारतीय संविधानाचे शिल्पकार व या काळातील बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुख्य संकल्पनेतील धर्मनिरपेक्ष भारतीय संविधान वाचले तरच भारत देश व सारा जग वाचेल। उदाहरणार्थ, एक नाविक नशा करून बेहोशीमध्ये घामाघूम होऊन रात्रभर नाव चालवून खूप थकतो व नशा उतरल्यावर व सकाळ होताच पाहतो तर नाव जराही पुढे न जाता आहे त्याच ठिकाणी असल्याने व नावेची रस्सी सोडायला विसरल्याने त्या नाविकाला पश्चाताप होतो। तर याप्रमाणे पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये व भारत देशाच्या 140 करोड जनता जनार्दन यांना सुखशांती समाधान व स्वाभिमानाने जीवन जगण्याकरिता त्या क्रांती सूर्यावरच दृढ विश्वास ठेवून बाबासाहेबांच्या मुख्य संकल्पनेतील भारतीय संविधान जिवंत ठेवण्याकरिता प्रत्येक भारतीयांनी एकत्र व संघटित होऊन व संविधानाच्या चौकटीमध्येच राहून शांती, संयम व संवेदनशील मार्गाने सतत आवाज उठवण्याचा दृढ संकल्प करूया व संविधान जिवंत ठेवण्याच्या माझ्या प्रामाणिक आंदोलनाला जाहीर पाठिंबा द्यावा असे या ज्येष्ठ समाजसेवकाच्या वतीने विनम्र आवाहन आहे। माझा मुख्य विषय आहे EVM मशीन व अन्य चुकीच्या धोरणावर बंदी आणून भारतीय संविधानाचा मुख्य पाया व आधारस्तंभ म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या संकल्पनेतील दलितांचा स्वतंत्र मतदारसंघ व अनेक संकल्पना लागू करून भारतीय संविधान जिवंत ठेवण्याची शेवटची लढाई जिंकण्याकरिता माननीय महामहिम राष्ट्रपती माननीय सरन्यायाधीश महोदय यांच्या वतीने माननीय मुख्य निवडणूक आयुक्त, माननीय प्रधानमंत्री व संबंधित खात्याला त्वरित आदेश देण्याबाबत व प्रस्तुत प्रकरणी मीडियाच्या वतीने सतत वृत्त प्रसिद्ध करण्याबाबत व इतर ज्वलंत प्रश्नाकरिता माझे गेल्या 4 वर्षापूर्वीपासून आझाद मैदानावर पुन्हा बेमुदत उपोषण व आंदोलन सुरू आहे। शहीद सोमनाथ सूर्यवंशी, शहीद लोकनाथ विजय वाकोडे व संतोष देशमुख हत्या प्रकरण याप्रमाणे देशात अनुचित प्रकार घडत आहे। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री यांचा देशभरात जाहीर निषेध होत आहे। भीमा कोरेगाव हिंसाचार, मणिपूर हिंसाचार, हाथरस व खैरलांजीसारखे अत्यंत भ्याड हत्याकांड, बलात्कार, आत्महत्या, बेकारी, महागाई, अन्याय व अत्याचारामुळे देशाची जनता जनार्दन रस्त्यावर उतरून व कायदा हातात घेऊन सरकार व प्रशासनाला सळोके पळ करून सोडण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट, राज्यातील शिक्षकांचा पगार उशिरा होणार वृत्त प्रसिद्ध झाले आहे। ठेकेदारी, खाजगीकरण, जागतिकीकरण व चुकीच्या धोरणामुळे देशाची सर्व प्रकारे लुटमार होत असल्याने भारत देश बुद्धकाळ व सम्राट अशोकाच्या काळाप्रमाणे सोन्याचा न्याय, समता व बंधुता तत्वावर महासत्ता निर्माण न होता देश दिवसेंदिवस सर्व प्रकारे कर्जबाजारी झाल्याने व हजारो वर्ष पुन्हा मागे गेल्याचे दिसून येत आहे। जातीय, धार्मिक, राजकीय व अनेक प्रकारच्या सामाजिक व आर्थिक संकटाने देशाला सर्व बाजूने घेरल्यामुळे भारत देश अखंड न राहता आतून सर्व प्रकारे पोखरला गेला आहे। दुसऱ्या बाजूने निसर्ग व पर्यावरण असमतोल, पाण्याचा प्रश्न, नैसर्गिक आपत्ती, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, घुसखोरी व आतंकवादामुळे भारत देश व साऱ्या जगात सतत अशांतता नांदत आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत संशोधन करण्यात आले तर उदाहरणार्थ मुख्य पाया बळकट करण्यात आला नाही तर छोट्यातून छोट्या व भव्य दिव्य वास्तू कधीच उभ्या राहू शकत नाही। त्याचप्रमाणे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानाचा मुख्य पाया, गाभा व ढाचा बळकट करण्यात आला नाही। तथागत भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांचे धर्मनिरपेक्ष विचार, मुख्य व अनेक संकल्पना तसेच शाक्य मुनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थी, महाबोधी, महाविहार व पुरातन बुद्ध पवित्र स्थळांचे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेल्या विपश्यना धम्म मार्गाचे युद्ध पातळीवर जतन व संवर्धन करण्यात आले नाही। त्यामुळे देशात वरीलप्रमाणे सतत अनर्थ घडत आहेत। दलितांच्या स्वतंत्र मतदारसंघावर बंदी आणताच देशाची जनता जनार्दन रस्त्यावर उतरून व कायदा हातात घेऊन
सरकारला सळोकी पळो करून सोडण्याच्या प्रमाणात वाढ होईल त्या क्रांतीसूर्य बोधिसत्व बाबासाहेबांची भविष्यवाणी अगदी तंतोतंत खरी ठरत आहे. प्रस्तुत बाबींचे प्रमाण मानून भारतीय संविधानाचा मुख्य पाया, गाभा व ढाचा म्हणजे बाबासाहेबांच्या संकल्पनेतील दलितांचा स्वतंत्र मतदारसंघ आहे. अशा अत्यंत आणीबाणी व संकटाच्या काळात भारत देश व साऱ्या जगात सतत परिवर्तन घडविण्याकरिता प्रस्तुतच्या विचाराची आज जगाला काळाची गरज आहे. त्यामुळे त्या क्रांतीसूर्यावर दृढ विश्वास ठेवून प्रस्तुत प्रकरणी भारत देश, संयुक्त राष्ट्रसंघ, बौद्ध राष्ट्र व साऱ्या राष्ट्राच्या वतीने युद्ध पातळीवर त्वरित ठोस कारवाई करावी अशी या ज्येष्ठ समाजसेवकाच्या वतीने पुन्हा पुन्हा विनम्र आवाहन आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे गुरुवारी केवळ संसदेतच नाही तर बाहेर देखील सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष झाला. गोंधळ दरम्यान संसदेबाहेर सत्ताधारी व विरोधक समोरासमोर आल्यानंतर धक्काबुक्की झाली. याप्रमाणे लोकसत्तामध्ये वृत्त आहे. संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्या अत्यंत अनमोल व पवित्र अशा संसद भवनात सत्ताधारी व विरोधी पक्ष सुरक्षित नाही व देशात अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण सुरू असल्याने देशाची जनता जनार्दन सर्व प्रकारे असुरक्षित व भयभीत असल्याने माझ्यासारख्या स्वाभिमानी व कर्तव्यदक्ष ज्येष्ठ सेवकाचा कुणीच वाली नाही. सन 1993 अन्वये गेल्या 32 वर्षापूर्वीपासून संविधान जिवंत ठेवण्याचा माझा वरीलप्रमाणे एकमेव प्रामाणिकपणे संघर्ष सुरू आहे. प्रस्तुत अनुभव व प्राणांतिक उपोषणाचा संघर्ष करून व सरकार